नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रेपोजिशनच्या थर्ड व्हिडिओमध्ये थ्रूचा यूज कशा प्रकारे केला जातो सेंटेन्सेसमध्ये हे समजून घेऊया. सर्वात प्रथम यूज सेंटेन्सेसमध्ये थ्रूचा च्या माध्यमातून या अर्थातून केला जातो. तर ते उदाहरणातून सर्वात प्रथम समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल, आय न्यू इट थ्रू न्यूज. अर्थ आहे च्या माध्यमातून, म्हणजे मला ते न्यूजच्या माध्यमातून माहिती पडलं. कुठली पण गोष्ट कोणत्या माहितीच्या माध्यमातून माहिती पडली, जसं की न्यूजमधून, कोणाच्या बोलण्यामधून किंवा मग इंटरनेट वगैरे असं जे पण सोर्स असेल त्याच्या माध्यमातून कुठली पण माहिती पडली असं म्हणायचं असेल तर आपण थ्रूचा उपयोग करतो. सेकंड एक्झाम्पल, आय लर्न द न्यूज थ्रू द इंटरनेट. अर्थ आहे च्या माध्यमातून, म्हणजे मी न्यूज इंटरनेटच्या माध्यमातून शिकली. इथे सुद्धा कुठली पण माहिती कोणत्या तरी माध्यमातून माहिती पडली आहे, म्हणून थ्रू या वर्डचा उपयोग केला आहे. सेकंड यूज बघूया थ्रूचा. सेकंड यूजमध्ये थ्रूचा सेन्स इथे अर्थ नाही आहे, पण सेन्स असा असतो की ती गोष्ट सुरुवातपासून तर शेवटपर्यंत घडलेली आहे असं दर्शवते. तर ते कशा प्रकारे हे उदाहरणातून समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, द रोड गोज थ्रू नागपूर. इथे याचा अर्थ असा आहे की जो रोड आहे तो नागपूरच्या सुरुवातपासून तर शेवटपर्यंतची गोष्ट केली जात आहे. म्हणजे रोड नागपूरमधून जातो हे तर ठीक आहे त्याचा एक अर्थ, पण त्याचा एक सेन्स असा निघतो की तो जो रोड आहे तो नागपूर जिथून सुरू झाला तिथून ते नागपूर जिथून संपलं तिथपर्यंत जात आहे. सेकंड एक्झाम्पल, आय हॅव रीड द डिटेल्स थ्रू ट्वाईस. इथे सुद्धा असं म्हटलं आहे की मी तपशील वाचला आहे, तर फक्त तपशील वाचला आहे नाही, आपल्याला असं म्हणायचं असेल की म्हणजे मी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण वाचलेला असेल तर आपण कंप्लीट, फुल या असे शब्द तर यूज करू शकतो. हे खूप सिम्पल आहे, पण त्याऐवजी आपण थ्रूचा पण यूज करू शकतो. जिथे थ्रू आहे तिथे हे इंडिकेट करते की ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण वाचलेलं आहे. थर्ड मीनिंग बघूया थ्रूचं. थर्ड मीनिंग आहे की एका टोकापासून प्रवेश करणे आणि दुसऱ्या टोकापासून निघणे ही जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा आपण थ्रूचा उपयोग करू शकतो. तर ते कशा प्रकारे हे सुद्धा उदाहरणातून समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, वी वेंट थ्रू क्राऊड. इथे असं थोडी म्हटलेलं आहे की तो क्राऊडच्या सुरुवातीला निघाला, सुरुवात केली क्राऊडमध्ये आणि त्यानंतर शेवट झाला. इथे आपल्याला समजून घेता येईल की गर्दीतून तर निघाला असतो, पण गर्दीमध्ये सुरुवात केली आणि शेवटही केला त्यांनी, हा अर्थ दर्शवत आहे थ्रू शब्द. सेकंड एक्झाम्पल, आय सॉ हर ड्राईव्ह थ्रू रेड लाईट. जसं की रस्त्यावरती लाल सिग्नल असतो, आपण त्यातून निघू तर शकत नाही, पण इथे म्हटलं आहे की त्यातून ड्राईव्ह केलं, त्यातून गाडी चालवली, पैदल गेलो, जे पण पैदल तर नाहीच चालणार, गाडी चालवली, तर रेड लाईटमधून सुरुवात केली आणि शेवटही केला, हा अर्थ दर्शवत आहे थ्रू. म्हणजे मी तिला लाईटमधून चालवताना बघितलं. थर्ड एक्झाम्पल, ही गोज थ्रू टनेल एव्हरी डे. इथे सुद्धा हा थ्रू असं दाखवत आहे की त्या टनेलमधून तो सुरुवात करतो आणि शेवटही करतो. म्हणजे तो टनेल जेवढा आहे तिथून त्याने सुरुवात केली आणि शेवटही केला, म्हणजे तो त्या बोगद्यातून रोज जातो. थर्ड यूज बघूया थ्रूचा. एखाद्या वस्तूतून त्या वस्तूच्या बाहेरचं बघणे, जसं की दुर्बीनमधून, खिडकीमधून, आपण खिडकीच्या या साईडला आहे आणि खिडकीच्या त्या साईडचं बघत आहे, तर त्या वस्तूच्या पूर्ण बाहेरचं बघणे त्या वस्तूतून, तेव्हासुद्धा आपण थ्रूचा उपयोग करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल, आय सॉ हिम थ्रू विंडो. इथे एक वस्तू आहे, त्याच्या या साईडमधून बघितलं आणि दिसलं त्या साईडचं, तर त्या
परिस्थितीमध्ये आपण थ्रूचा उपयोग करू शकतो. म्हणजे मी त्याला खिडकीतून बघितलं. आय सॉ हिम थ्रू विंडो. सेकंड एक्झाम्पल, आय सॉ मून थ्रू टेलिस्कोप. इथे टेलिस्कोप हे वस्तू आहे ज्यातून या साईडमधून बघितलं आणि दिसलं टेलिस्कोपच्या त्या साईडचं, अशी परिस्थिती आहे तेव्हा आपण थ्रूचा उपयोग करू शकतो. म्हणजे मी टेलिस्कोपमधून चंद्र बघितला. थर्ड उपयोग बघूया थ्रूचा. थ्रूचा उपयोग कारण सांगताना पण केला जातो, पण तिथे अर्थ च्यामुळे येतो. ते उदाहरणातून समजून घेऊया कशा प्रकारे. फर्स्ट एक्झाम्पल, आय फेल्ड थ्रू लेझीनेस. इथे अर्थ आहे च्यामुळे, म्हणजे मी आळशीपणामुळे नापास झाली. इथे थ्रूच्या जागेवरती आणखी पण शब्द येतात, बिकॉज, ड्यू टू वगैरे, पण थ्रूचा सुद्धा उपयोग करू शकतो कुठल्या कारणामुळे काही झालं त्यासाठी. सेकंड एक्झाम्पल, द ॲक्सिडेंट हॅपन्ड थ्रू केअरलेसनेस. अर्थ आहे च्यामुळे, म्हणजे मी निष्काळजीपणामुळे अपघात झाला. इथे कारण सांगितलेलं आहे आणि अर्थ आहे च्यामुळे. थ्रूचा उपयोग टाईमच्या ड्युरेशनमध्ये कसा होतो हे बघूया. जिथे आपण टाईमसाठी थ्रूचा उपयोग करत आहे, टाईम सांगण्यासाठी, तर तिथे तो थ्रू हे सांगत आहे की तो टाईमची सुरुवातही झाली आणि शेवटही झाला. तो त्या टाईममधला पॉईंट नाही सांगू शकत की आफ्टरनूनमध्ये आली, नाही, ते आफ्टरनूनमध्ये पूर्ण येण्याचं काम झालं, त्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण झालं, सुरुवातही झाली त्या कालावधीमध्ये, शेवटही झाला, हे दाखवते. तर ते कशा प्रकारे हे बघूया उदाहरणातून. फर्स्ट एक्झाम्पल, आय विल स्टडी थ्रू द नाईट. मी रात्री अभ्यास करेल. म्हणजे इथे अभ्यास रात्रीच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत केला, असा कुठला एक पॉईंट नाही आहे की मी रात्री करेल तर रात्री थोडाच वेळ करेल किंवा काही नाही. थ्रू हा शब्द हे पूर्ण दाखवत आहे की मी हे म्हणत आहे की मी रात्रभर अभ्यास करेल, म्हणजे रात्रीची सुरुवातपासून तर शेवटपर्यंत. सेकंड एक्झाम्पल, आय सॅट थ्रू 2 ऑफ द लेक्चर्स. म्हणजे मी 2 तासिका बसली. याचा अर्थ मी तासिकेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बसली हे सांगत आहे की मी तासिकेत थोडा वेळ बसली, या तासिकेत तो पूर्ण अर्थ सांगते की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. थ्रू हेच इंडिकेट करते की त्याची सुरुवातही झाली आणि शेवटही झाली. आणखी अर्थ बघूया, जसं की गो थ्रू. गो थ्रूचा एक अर्थ होतो तपासणी करणे, तर त्याचा उपयोग उदाहरणातून समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, शी मस्ट गो थ्रू डॉक्युमेंट्स. अर्थ आहे तपासणी करणे, म्हणजे तिला डॉक्युमेंट तपासायला पाहिजे. इथे तपासणी करणे उपयोग अर्थ होतो, म्हणून तिला तपासणी करायला पाहिजे डॉक्युमेंटचे. सेकंड एक्झाम्पल, आय शूड गो थ्रू आन्सर. अर्थ आहे तपासणी करणे, म्हणजे मला उत्तर तपासायला पाहिजे. गो थ्रूचा आणखी एक अर्थ होतो की त्रासदायक किंवा वेदनादायक अनुभव करणे. जेव्हा पण आपल्याला त्रासदायक किंवा वेदनादायक अनुभव होत असतो, त्याच्याबद्दल उदाहरण वाक्य बनवतो, तेव्हा सुद्धा आपण गो थ्रूचा उपयोग करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल, आय वेंट थ्रू अ पेनफुल डिसीज. अर्थ आहे काहीतरी वेदनादायक गोष्टीतून अनुभव घेणे, म्हणजे मी वेदनादायक आजारातून गेली. वेंट थ्रू म्हणजे गेली. सेकंड एक्झाम्पल, आय वेंट थ्रू मेनी डिफिकल्टीज. अर्थ आहे त्रासदायक किंवा वेदनादायक अनुभव करणे, म्हणजे मी अनेक कठीणाईयातून गेली. वेंट म्हणजे गेली, तर वेंट थ्रू पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे तर दाखवतोच, पण एक साधा अर्थ गो थ्रूचा आपण लक्षात ठेवू शकतो की एक तपासणी करणे आणि दुसरा वेदनादायक किंवा त्रासदायक गोष्टीतून अनुभव घेऊन जाणे.
गेट थ्रू म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण होणे असा अर्थ होतो. एक्झाम्पल बघूया. आय गॉट थ्रू द एक्झामिनेशन अर्थ आहे परीक्षेतून उत्तीर्ण होणे, म्हणजे मी परीक्षेत उत्तीर्ण झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माहिती आहे की थ्रूचे खूप सारे मीनिंग निघतात. हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका याच्यात तुम्हाला समजणार नाही, तर परत 1-2 वेळा बघा, नक्की कळून जाईल. आणि तरीसुद्धा समजण्यात अडचण येत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून वाचू शकता. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.